सर्वसामान्यांचा बुलंद आवाज. बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. नमस्कार, मी राजेश साळुंके, प्रभाग 9 मधून अपक्ष उमेदवारी लढवत आहे आणि आमराई येथे मी राहतो. 2006 पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना झाली आणि स्थापनेपासून राजसाहेबांचे भाषणं आणि त्यांचा प्रभाव, तेव्हा मी थोडासा बेरोजगार होतो, पण साहेबांचे भाषणांनी प्रभावित होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करून आणि समाजसेवा सुरू करून मी त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार स्वतःच्या पावलांवर उभं राहून मार्गक्रमण करून जनतेमध्ये जाऊन समाजसेवा केली आणि जास्तीत जास्त मराठी अस्मितेचा कसा लोकांवरती प्रभाव होईल किंवा लोक कशी स्वयंपणे आपला मार्ग काढून जास्तीत जास्त प्रभावीपणे मराठी माणूस पुढं जाईल या धोरणातून लोकांना मार्गदर्शन करून ती एक सवयीचा भाग बनला आणि राजकारणात मी पूर्णपणे सक्रिय झालो. खूप किचकटीचं राजकारण चालू आहे. आपण पाहायला कोण कुठं जातं आहे काही समजत नाही आहे, कोण कोणामध्ये मिसळतो आहे, पूर्णपणे राजकीय समीकरणं बिघडली गेली आहेत. अशातच या सगळ्यातून वेगळं काही करता येईल का लोकांसाठी, समाजासाठी, मतदारांसाठी, बेरोजगारांसाठी, महिलांसाठी अनेक प्रश्न आहेत जे कुणीच बघत नाही. कुणी कुठेही जाऊन भेटतो, कुठेही आघाड्या युद्ध्या या सगळ्या गोष्टीत गुंतलेला आहे. त्यामुळे या सगळ्यातून एक वेगळं राहून लोकांसाठी काहीतरी करता येईल याच ध्येयाने मी अपक्ष भरून लोकांसाठी माझ्याकडून काहीतरी करता येईल, त्यामुळे अपक्ष उमेदवारी भरून लोकांसमोर सगळ्या लोकांसमोर आव्हान घेऊन मैदानात उतरलेलो आहे. राजसाहेबांचा पक्ष सुरू झाला तेव्हापासूनच अनुभव शिकत गेलो आणि तेव्हापासूनच नेतृत्व केलं. आमराईच्या ठिकाणी मंडळाचं बऱ्यापैकी नेतृत्व मी करत आलो आहे, याच्या पुढेही करत राहतो आहे आणि त्याच्यात योग्य वेळी काय करावं काय नाही करावं असं मार्गदर्शन नेहमी तिथल्या लोकांना मी देत असतो आणि त्यातून लोकांचा बऱ्यापैकी फायदा होत आहे. प्रभाग 9 मध्ये मला वाटतं सर्वात जास्त महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो पाण्याचा आहे. कारण की सकाळी काहीतरी अर्धा ते पाऊण तासच पाणी येतं आणि अगदी असं येतं की एखादं लहान मूल जसं शू करतो त्या पद्धतीचा जो प्रेशर असतो आणि सकाळीच या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे घरातून प्रमुख माणूस जो कामाला जात असतो त्याची अडचण होते, त्याची समस्या होते, मुलं शाळेत जात असतात, त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम एकंदरीत घरावर होतो आणि तो संपूर्ण दिवस महिलांचा वाया जातो. आणि पाण्याचा प्रश्न इतका भयानक आहे, त्या एका प्रश्नामुळे संपूर्ण कुटुंबात अस्वस्थ होऊन दिवसभर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुरुवात खराब होते. त्याच्यामुळे पहिला प्रश्न हा पाण्याचा आहे, जो प्रामुख्याने लक्ष देऊन आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. सध्या रस्ते बघाल तर पुढे इतके खड्डे आहेत रस्त्यांमध्ये, लोकांना चालता येत नाही आणि चालत गेले तरी त्या रस्त्याच्या धुळींमुळे पूर्ण लोकांचे कपडे खराब होतात, मुलांचे शाळेचे ड्रेस खराब होतात. जिथे जिथे बघा रस्त्याचं नियोजन एकदम शून्य आहे. आणि स्वच्छताबद्दल बोलायचे तर इतकी स्वच्छता कर्जतमध्ये आहे की काय वेगळा सांगायचा विषय नाही आहे. स्वच्छतेमध्ये तर नगर परिषद जसं का 1 नंबरलाच आहे. वार्ड नंबर 9 मध्ये बरेचसे महिला ह्या बचत गटाच्या माध्यमातून सक्रिय असतातच आणि त्यांना त्या बचत गटामधून किंवा शासनाकडून आलेल्या काही स्कीम्स असतील किंवा काही या गोष्टी येत असतील पुढे भविष्यात, तर त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न मी करेन.
क्रीडाचं म्हणाल तर आता कोट्यवधी रुपये खर्च करून मागच्या 5 वर्षात 6 वर्षात काहीतरी आमरे येथे मोठं संकुल उभारलेलं आहे. मात्र ते पब्लिकसाठी अजून खुला केलेला नाही आहे. पण जसं या गोष्टी जर माझ्या हातात आल्या तर पहिलं तो नाट्यमंदिर सर्व सुविधांनी कसा खुला होईल याच्यासाठी मी प्रयत्न करेल. साक्षात भेटी येईल, सोशल मीडियाचा वापर करेल आणि महिना अखेरीस आठवडा अखेरीस जेवढं शक्य होईल तेवढं फेस टू फेस जाऊन त्यांना कसं भेटता येईल या माध्यमाचा वापर करेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल. रस्त्याची जी डागडुजी असेल तिथं लक्ष दिलं जाईल विशेष. आणि स्वच्छताचा, दिव्यांचा, महिलांसाठी ते जे स्वच्छतागृह असतील तिथे कसे दिवे वगैरे लागले जातील त्याची काळजी घेतली जाईल. विचार आता कसं आहे, लोक तर ठरवतील कोणाला निवडून द्यायचं आहे कोणाला नाही. आणि जो जनतेशी इमानी राहील, मला तर असं वाटतं की हा प्रश्न लोकांनी ठरवावा की कोणाला आपण पाठिंबा द्यावा किंवा नाही द्यावा. सर्व जनता जनार्दन सगळे जाणत आहे कोण कसे आहेत, काय आहेत, किती प्रामाणिक आहेत. तर जनता ठरवेल. तेच मगाशी सांगितल्यासारखं की सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क किंवा माझ्या निवासस्थानातूनच जी लोक येतील त्यांचे प्रश्न सोडवले जातील आणि मी स्वतः त्यांच्या भेटीगाठी घेईन वार्डात. प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की मी गरीब घराण्यातून आहेच आणि आजपर्यंत पक्षात काम करत असताना किंवा त्यांच्यामध्ये मिसळत असताना नेहमी आपुलकीची भावना असते माझी. आणि आदर कसा द्यावा किंवा समोरच्याशी कसं बोलावं याचं भान असतं मला. आणि मी सर्वांचा आदर करतो आणि सर्वांची कामे पूर्ण करतो. जो काम घेऊन येईल त्याचं काम पूर्णत्वास नेतो. आणि सर्वात महत्त्वाचं, ते काम केल्यानंतरही त्याचा कुठल्याही प्रकारचा असा बाजार मांडत नाही. असं माझं वैयक्तिक स्वभाव असल्यामुळं लोक येतात, कामं घेऊन त्यांची कामं पूर्ण करत असतो. यापुढेही लोक आली तर त्यांची कामं अशीच पूर्ण करण्यासाठी नेहमी त्यांचं कटिबद्ध राहील. आव्हान मी हेच करेल नागरिकांना की इतरांना एवढी संधी दिली तर एक संधी मला द्या. मी आपल्या वार्डचा विकास करण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील असेल. वार्ड क्रमांक 9 मध्ये मी सर्व मायबाप मतदारांना सांगू इच्छितो की इतरांना एवढी संधी दिली तशी एक संधी मला द्यायची आहे. आणि निवडून आल्यावरती मी तुमची सगळी कामं कशी पूर्णत्वास नेईल याचा 100% प्रयत्न करेल. आपली निशाणी बॅट आहे, जी 3 नंबरचं बटन आहे पांढऱ्या रेखांमध्ये. 3 नंबरचं बटन बॅट या निशाणीवर बटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचवू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.